नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पसार होणाऱ्या चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने निफाड परिसरात राबवलेल्या धाडसी कारवाईत सराईत 2 चेन स्नॅचिंग टोळीला जेरबंद करत जिल्ह्यातील तब्बल 10 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले। पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चेन स्नॅचिंग प्रणव भागात गस्त, नाकाबंदी आणि विशेष तपास मोहीम सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे निफाड चौफुली परिसरात सिनेस्टाईल पाठलाग करून 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांची चौकशी केल्यानंतर आणखी 2 आरोपींना अटक करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विशाल पोपट सांगळे राहणार सातपूर नाशिक, गणेश उर्फ कुलदीप मनोहर कापसे राहणार पेठ रोड नाशिक, रोहित केशव गायकवाड राहणार भाऊनगर पिंपळगाव बसवंत आणि विनय पांडुरंग उज्जैनकर राहणार अश्वमेध नगर नाशिक यांचा समावेश आहे। चौकशीत आरोपींनी सायखेडा, निफाड, दिंडोरी, पिंपळगाव बसवंत, ओझर, वावी आणि लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांचे सोन्याचे दागिने जबरीनं हिसकावल्याची कबुली दिली। या टोळीनं चोरी केलेले दागिने विनय उज्जैनकर याला विकल्याचंही निष्पन्न झालं। या कारवाईमध्ये पोलिसांना 48 ग्रॅम सोन्याची लगड, गुन्ह्यात वापरलेली यामाहा FZS मोटारसायकल, मोबाईल फोन असा एकूण 4,76,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। उर्वरित चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी तपास सुरू आहे। तपासादरम्यान सायखेडा, निफाड, दिंडोरी, पिंपळगाव बसवंत, ओझर, वावी आणि लासलगाव पोलीस ठाण्यातील एकूण 10 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले। आरोपींवर यापूर्वी जबरी चोरी, घरफोडी, चोरी, प्राणघातक हल्ला, खंडणी, दुखापत आणि फसवणूक यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचं तपासात समोर आलंय। तसेच विशाल सांगळे हा सातपूर पोलीस ठाण्यातील एक गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचेही निष्पन्न झाले। स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील चेन स्नॅचिंगच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असून आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, नाशिक।